जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेले। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला। हा संकल्प पूर्ण करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट द्यायची आहे, असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांनी केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने येथील साई मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या। सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तींनी गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये केली आहेत। या लोकांना कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा ठराव ग्रामसभेत घेतलाय। उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते। प्रगतशील शेतकरी निलेश भूकण यांच्या गोठ्याला आग लागल्याने बैलगाडा शर्यतीचे बैल भाजून गंभीर जखमी झाले होते। या प्रकरणी भूकण यांच्या फिर्यादीवरून परप्रांतीय लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेला 1 महिना उलटूनही आरोपी मोकाट असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामसभेचे आयोजन केले। या प्रश्नावर ग्रामसभेत संदीप वराळ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, माजी सरपंच ठकाराम लंके, सुधामती कवाद, अनिल शेटे, बबुषा वरखडे, भीमराव लामखडे, सुभाष वराळ यांनी आक्रमक भूमिका मांडली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सरपंच पदाचे फेर आरक्षण प्रक्रिया राबवल्या जात आहेत। जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 2025 ते 2030 या 5 वर्षांचा कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या 1223 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी 915 सरपंच पदे आरक्षित राहणार आहेत। खुल्या गटाचे 308 सरपंच होतील, तर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाचे आरक्षण काढण्यास सुरुवात झाली। बुधवारी 518 ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले। आदिवासी भागातील एका शासकीय विश्रामशाळेतील 5 अल्पवयीन मुलींचा शिक्षकांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान शिक्षकासह त्याला मदत करणाऱ्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि शिपायाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित शिक्षकाला पोलिसांनी गजाआड केले असून मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि शिपायाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। अनेक पंचायत समित्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाहीत, पूर्णवेळ कार्यालयात थांबत नाहीत, त्यामुळे सामान्य जनतेला आपल्या कामांसाठी अनेकदा उंबरठे झिजवण्याची वेळ येते। याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर असे लेट लतीफ आणि दांडी बहादर कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर आले आहेत। सीईओंनी पंचायत समित्यांचे सरप्राईज व्हिजन देण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये कोणत्या विभाग प्रमुखाला कधी व कोणती पंचायत समिती तपासणीसाठी दिली जाणार याविषयी ही कमालीची गोपनीयता पाळली जात आहे। दरम्यान या तपासणीत कर्तव्यात कसूरपणा आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांकडून समजते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करून निधी दिलेल्या पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मुळा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोठा वाटा आहे। या प्रकल्पातील जलसाठा वाढवण्यासाठी गोडबोले गटाचा प्रस्ताव असून मुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे पूर्णत्वास जाईल असा विश्वास आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी व्यक्त केला। अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड या धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या ते ओसंडून वाहत आहे। उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपळगाव खांड या धरणाच्या पाण्याचे जलपूजन आमदार डॉक्टर लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले। संगमनेर शहरात दारू पिऊन तर्र झालेल्या एका वकील महाशयाने आपल्या ताब्यातील गाडी सुसाट चालवून एका बंगल्याची वॉल कंपाऊंड तोडली आहे। तर समजावून सांगणाऱ्या लोकांनाच शिवीगाळ व दमदाटी सुरू केल्याने त्या नागरिकांनी सदर वकिलाची चांगलीच धुलाई केली। पोटभर मार खाल्ल्यानंतर वकील चुपचाप आपल्या घरी निघून गेले असल्याची चर्चा आहे। सध्या आखाडाचा शेवटचा टप्पा सुरू आहे। अमावस्येच्या जोरदार पार्टी करून नशेमध्ये धुंद असणाऱ्या वकिलाने हायवेवरून जाताना आपल्या एका खास व्यक्तीच्या भेटीसाठी हायवेच्या कडेला असणाऱ्या कॉलनीत गाडी
घातली। काही वेळाने त्यातून पुन्हा बाहेर पडताना नशेमध्ये गाडी भरधाव वेगाने चालवून एका बंगल्याची संरक्षण भिंत तोडली। या आवाजाने आजूबाजूचे रहिवासी गडबडून जागे झाले। लोक जमा झाले व भिंतीला धडक दिल्याने वकील साहेबांच्या गाडीची चांगलीच तूटफूट झालेली होती। बाहेर पडलेल्या मद्यधुंद वकिलांना समजावून सांगणाऱ्या नागरिकांनाच वकील महाशयांनी शिवीगाळ व दमदाटी सुरू केली। मी वकील आहे अशी आरेवारीची भाषा वापरायला सुरुवात केल्याने संतापलेल्या जमावाने महाशयांना तेथून चोप देऊन चांगलेच बोकलून काढले। शेवगाव तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षणाच्या सोडतीमध्ये अनुसूचित जाती 5, अनुसूचित जमाती 1, नागरिकांचा मागासवर्ग 13 व वर्ग साधारण 29 अशा 48 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज अवतरणार आहे। उर्वरित 46 ग्रामपंचायतीचे सरपंच पद व्यक्तींसाठी राखले आहेत। मागील आरक्षणात किरकोळ बदल झाला असून बाकी शिंगवे इतर ग्रामपंचायतींमध्ये मात्र पूर्वीचे आरक्षण आहे। तहसील कार्यालयात दिनांक 23 रोजी दुपारी 3:30 वाजता प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, गौरी कट्टे, श्रीकांत गोरे यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी महिला आरक्षण सोडत काढण्यात आले। महिला आरक्षणाची सोडत कृष्णा सुरेश बर्डे या मुलाच्या हस्ते काढण्यात आली। गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलिसांनी 92,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। पोलिसांनी सोमवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास शहरातील एका विद्यालयाच्या परिसरात ही कारवाई केली। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। त्यांनी पोलीस पथकाला या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना केली आहे। पोलीस पथकाने रात्री 11:15 वाजेच्या सुमारास ज्ञानमाता विद्यालय जवळ या वाहनाला अडविले आणि पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते। शेवगाव शहरातील माळीवाडा भागात संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली। या निमित्त टाळ मृदुंगांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या धार्मिक मिरवणुकीत परिसरातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला। हरिपाठ, अभंग व संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। मिरवणुकीचा शुभारंभ संत सावतामाळी यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आला। या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक, महिला मंडळे, बालगोपाल व युवक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी धार्मिक विधी उपक्रम राबवण्यात आले व महाप्रसादाची पंगत झाली। संत सावतामाळी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात समता, सेवा आणि भक्ती यांचे मूल्य रुजवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।